मृत्यूनंतर तरी माणसाच्या वाट्याला शांतता आणि सन्मान यावा हीच काय ती अंतिम इच्छा असते। परंतु रत्नागिरीतील कोकण नगर स्मशानभूमी सोमवारी जो प्रकार घडला त्याने मानवी संवेदनांनाच काळिमा फासलाय। विद्युत दाहिनीत मृतदेह सरकवला आणि अचानक वीज गेली। बाजूला असलेला जनरेटरही बंद। तब्बल 7 तास मृतदेह त्या अंधाऱ्या दाहिनीत अडकून पडला आणि शोकाकुल नातेवाईक डोळ्यांत अश्रू घेऊन वीज येण्याची वाट पाहत ताटकळत उभे राहिले। रत्नागिरीतील या भोंगळ कारभारामुळे सामान्य जनतेतून तीव्र संताप व्यक्त होतोय। रत्नागिरीतील वसंत वाकडे यांचे 24 मे रोजी निधन झाले। 25 मे रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या अंत्यविधीसाठी नातेवाईक आणि मित्रपरिवार कोकण नगर येथील स्मशानभूमीत गोळा झाले होते। सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर मृतदेह विद्युत दाहिनीमध्ये सरकवण्यात आला। मात्र त्याच क्षणी अचानक वीज पुरवठा खंडित झाला। अत्यंत गंभीर बाब म्हणजे अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी ठेवलेला जनरेटरही बंद अवस्थेत आढळला। मृतदेह दाहिनीच्या आत असल्याने तो बाहेर काढणे शक्य नव्हते आणि वीज नसल्याने अंत्यसंस्कार पुढे नेणेही अशक्य झाले। अखेर सकाळी 11 वाजल्यापासून ते थेट सायंकाळी 5:50 वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल 7 तास मृतदेहाची विटंबना आणि नातेवाईकांची मानसिक छळवणूक सुरूच होती। या धक्कादायक प्रसंगानंतर संतप्त नागरिकांनी प्रशासकीय अनास्थेवर तीव्र सवाल उठवले आहेत। आम्ही प्रामाणिकपणे कर भरणारी सामान्य जनता आहोत, मग आमच्या वाट्याला मरणानंतरही हीच ससे होलपट येणार का, असा आर्त सवाल नातेवाईकांनी केला आहे। या संपूर्ण प्रकरणावर स्थानिक नगरसेवक, नगरपालिका अधिकारी, स्थानिक आमदार आणि राज्याचे मंत्री उदय सामंत कधी लक्ष घालणार की निवडणुकीपुरतेच जनतेचे कैवारी बनणार, असा बोचरा प्रश्न आता रत्नागिरीकर विचारत आहेत। मूलभूत सुविधांची एवढी दुरावस्था असणाऱ्या स्मशानभूमीची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कारवाई होईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले। नमस्कार। रत्नागिरीची विद्युत दाहिनी आहे, तिथे आम्ही प्रेत घेऊन आलो होतो। लाईटचं पॉवर कट असल्यामुळे अचानक बॉडी आतमध्ये ठेवली आणि लाईट गेली आहे। ठीक आहे, ते आम्ही मान्य करू शकतो की आतमध्ये ठेवल्यानंतर लाईट गेली आहे, इट्स ओके, त्यांची पावसाळ्याची कामं असतात। परंतु इथे असलेला जो जनरेटर आहे, इकडे त्याच्यावर तुमचा नगरसेवक किंवा नगराध्यक्ष किंवा कुठले म्युन्सिपॅलिटीचे जबाबदार अधिकारी असतील, ते का त्याच्यावर काही ॲक्शन घेत नाहीत? म्हणजे आम्ही टॅक्स भरतो, हे आमची चुकी आहे का? आमचे टॅक्स घेऊन तुम्ही मजा करतात? जबाबदार व्यक्तीने कृपया याचं आम्हाला उत्तर द्यावं। आता टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।